नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ही वॅकन्सी आहे महानगरपालिकेची. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर तो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण डेली आपल्या चॅनलवर नर्सिंग रिलेटेड, मेडिकल फील्ड रिलेटेड वॅकन्सी घेऊन येत असतो आणि काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वगैरे. तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण नक्की विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी राहिला तर तुम्हाला फॉर्म भरण्याची पद्धत, फीस, त्यानंतर मग फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यानंतर शेवटची तारीख, पगार किती असणार आहे, कोणते वॅकन्सी आहेत ह्या गोष्टी समजून जातील. तर चला स्टार्ट करूया. तर पहा, सुरुवातीला पहा, येथेच दिलेले छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पदभरती असणारे ऑब्स्टेटिक, गायनोकॉलॉजिस्ट, पिडॅट्रिशियन, अनस्थेशिया, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, मॅटर्निटी होपमधला पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, त्यानंतर डेंटिस्ट, मॅनेजर, CLMC टेक्निशियन, OT असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, ANM स्टाफ आणि स्टाफ नर्स, अकाउंटंट, एवढ्या प्रकारच्या वॅकन्सी आहेत. खूप साऱ्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर एक एक पाहून घेऊ. मानधन किती असणार आहे काय नाही हे पण पाहून घेऊ. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमची वेबसाईट असणार आहे छत्रपती संभाजीनगर.MC म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन .org, CH संभाजीनगर.MC.org ही वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवर तुमचे सगळे अपडेट जे काय असतात ते येऊन जातात. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 25-26साठी वॅकन्सी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पूर्णपणे कंत्राटी पद्धती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर. त्या सुरुवातीला पहा, गायनोकॉलॉजिस्टची वॅकन्सी आहे, त्यामध्ये 75,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पिडॅट्रिशियनसाठी आहे, त्यानंतर अनस्थेशिस्ट, त्यानंतर सर्जन, अशा प्रकारचे हे जे MBBS क्लास 1चे पोस्ट आहेत तर त्यांच्यासाठी वॅकन्सी आहे. सगळ्यांची सॅलरी ही 75,000 आहे. त्यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसरची ही सॅलरी ही 60,000 असणार आहे. त्यानंतर फुल टाईम, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरची सॅलरी ही थोडी कमी आहे, 30,000 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅनेजरची सॅलरी ही 35,000 आहे. कोणी पण ग्रॅज्युएशन झालेला असेल तो भरू शकतो मॅनेजरसाठी. डेंटिस्टसाठी BDS असणं गरजेचं आहे. आणि MDS असले तरी भरू शकतो. ठीक आहे. त्यासाठी एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे. 30,000 याचं मानधन असणार आहे. त्यानंतर टेक्निशियनसाठी दिलेलं आहे पहा, टेक्निशियनसाठी टोटल 38 जागा येतात. खूप साऱ्या जागा येतात. CLMC टेक्निशियन याच्यामध्ये डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरीमध्ये झाला पाहिजे. 18,000 याचं मानधन असणार आहे. OT असिस्टंटचे जास्त जागा येत नाहीत तर या ठिकाणी 3 जागा आलेल्या आहेत पहा. 17,000 मानधन असणार आहे. याच्यामध्ये SC, OBC आणि ओपनवाले ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. OT असिस्टंटवाले जे कोणी आहेत त्यांनी फॉर्म भरू शकता. OTची जास्त जागा येत नसतात कुठे पण. एक्सरे टेक्निशियन पहा, एक्सरे टेक्निशियनसाठी 4 जागा येतात. 17,000 मानधन असणार आहे. 43 वर्षापर्यंत राखीवाले भरू शकतात आणि खुल्यावाले 38 वर्षापर्यंत भरू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅब टेक्निशियनसाठी 9 जागा आहेत. त्यामध्ये DMLT असणं गरजेचं आहे. 17,000 त्याचं मानधन असणार आहे आणि 43 वाले राखीवपर्यंत भरू शकतात. SBC, OBC, ACBC, ओपन आणि ST ही जागा असणार आहे. त्यानंतर फार्मासिस्ट, औषध निर्माण अधिकारी, याच्यासाठी पहा टोटल 6 जागा आहेत. D-Pharm किंवा B-Pharmवाले भरू शकतात. 17,000 मानधन असेल आणि 6 जागा असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं नेक्स्ट आहे ANM, ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी, यांची वॅकन्सी पहा. ऑक्झिलरी नर्स मिडवायफरीची वॅकन्सी आहे. टोटल याच्यामध्ये 43 जागा आहेत. खूप चांगल्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये. 43 राखीवाले भरू शकतात. एज लिमिटमध्ये टोटल वॅकन्सीची 10 असणार आहे. त्यानंतर 18,000 याचे मानधन आहे. याच्यामध्ये किती दिलेलं आहे? ST 1 आहे, VJ 2, NTC 1 आणि SBC 1 आणि ACBC 4. तर अशा प्रकारचे एकूण मिळून 10 वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये. स्टाफ नर्सवाले जे कोणी ANM भगिनी आहे इथं फॉर्म भरण्याची इच्छा आहे, जॉबच्या सर्चमध्ये आहेत, त्यांनी इथले फॉर्म भरू शकतात पहा. त्यानंतर यांचं मानधन हे 18,000 असणार आहे. नेक्स्ट आहे स्टाफ नर्ससाठी 8 जागा आहेत. GNM असणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन पण गरजेचं आहे. त्यामध्ये 20,000 तुम्हाला मानधन भेटेल. टोटल यांच्या जागा हे 8 आहेत. ACBC 1, SC 1 आणि ओपनसाठी 6, अशा प्रकारचे टोटल 8 जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंटंटची 1 जागा आहे. 18,000 मानधन असेल. ओपनसाठी ती जागा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचे रिक्त पदाकरता विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ही 29/5 ते 6/6/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 6 तारीख 6वा महिना शेवटचा दिवस असेल फॉर्म भरण्याचा. तुम्हाला कुठे भरायचं आहे? विभाग पत्रकार कक्षाच्या बाजूला प्रमुखोपचार कक्ष छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात सादर करायचं आहे. महानगरपालिका जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी तुम्ही 6 तारीख 6वा महिना म्हणजे या पुढल्या ह्याच्यामध्ये 6 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही. ठीक आहे.
ओपनवाल्यासाठी ही 500 असं फीस असेल आणि जी कास्टमध्ये आहे त्यांना 250 फीस असेल. ठीक आहे. तर तुम्हाला DD काढायचा औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने तुम्हाला DD काढून तुम्हाला हे DD तुम्हाला द्यायचं आहे तिथं. ठीक आहे. हीच त्यांची फीस असेल DDs म्हणजे. ठीक आहे. 500 रुपये ओपन आणि 250 रुपये जे आहे ते राखीववाल्यांसाठी असणार आहे. ही आहे जाहिरात. या ठिकाणी तुम्ही ही त्याचा PDF आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरची PDF भेटून जातो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असते, कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही जॉईन होऊन ही PDF घेऊ शकता मित्रांनो. जे कोणी इच्छुक आहे त्यांनी फॉर्म भरण्याचं. त्यानंतर हा स्मॉल फॅमिली नॉर्म आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. ठीक आहे. तर पायाच्यामध्ये परत एकदा सांगतो, 6 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. फॉर्म तुम्हाला छत्रपती संभाजीनगर GMC MC या ठिकाणी तुम्हाला ORG या वेबसाईटवर तुम्हाला ही सगळी माहिती भेटून जाईल. आणि 6 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. ANM आणि GNMच्या दोघांच्या पण वॅकन्सी आहे. ते 18,000 20,000 याची मानधन असणार आहे. कंत्राटी बेसवर आहे मित्रांनो. ठीक आहे. ते महत्त्वाचा मुद्दा, कंत्राटी बेसवर असणार आहे. 11 महिने 29 दिवस तुम्हाला ऑर्डर भेटेल. त्यानंतर परत काम चांगलं असेल तर परत तुम्हाला ऑर्डर भेटू शकते. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.